जागतिक महिला दिन संपला, 8 तारीख देखील गेली, परंतु तरी देखील आम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत 3,000 रुपये तर सोडाच, परंतु 1,500 रुपये देखील आले नाहीत. आम्ही सर्व अटी व निकषांमध्ये पात्र आहोत. आम्ही गरीब आहोत, तरी देखील आम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले नाहीत. हप्त्याचे वितरण संपले का? आता आम्हाला पैसे मिळणार का नाहीत? असे अनेक प्रश्न महिलांनी विचारले. त्या सर्व प्रश्नांची उत्तरे रीलच्या माध्यमातून देणार आहे. त्यामुळेच ही रील शेअर आणि आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, मी विराज. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जागतिक महिला दिनानिमित्तचा जो हप्ता होता तो आज संपला का? आणि हा हप्ता संपला तर मग ज्या महिला ज्यांना पैसे आले नाहीत त्यांना आता या योजनेतून अपात्र केलंय का, असे अनेक महिलांचे प्रश्न आहेत. तर लक्षात घ्या मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत अजून अशा अनेक महिला आहेत की ज्यांना 1 रुपया पण मिळाला नाही. मग तुम्ही लक्षात घ्या, हा हप्ता अजून वितरण संपलेलं नाहीये. 2,63,00,000 महिलांच्या बँक खात्यावर आम्ही पैसे सोडणार असल्याचे महिला व बालविकास विभागाकडून सांगण्यात आले आहे. परंतु यामधून अनेक महिला अशा आहेत की ज्या पात्र आहेत परंतु पैसे जमा झाले नाहीत. त्यामुळेच हा हप्ता अजून 1-2 दिवस चालण्याची शक्यता आहे. जे की लाडकी बहीण योजनेचे सर्व हप्ते आपण याआधी देखील पाहिले आहेत की 4-5 दिवसांमध्ये सर्व महिलांना पैसे येतात. हा हप्ता 7 तारखेपासून येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे 7, 8, 9, 10, 11 असे 4-5 दिवसांच्या अंतर्गत सर्व महिलांना हे पैसे जमा होतील ज्या या योजनेमध्ये पात्र आहेत. त्यामुळेच घाबरून जाण्याची काळजी नाही. तुम्ही पात्र असल्यास तुम्हाला नक्कीच पैसे जमा होणार आहेत. ही रील शेअर आणि फॉलो करायला विसरू नका.